नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2025च्या पोलीस भरतीमध्ये यश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, काहींची नुकतीच 12वी झालेली असेल, त्याचबरोबर काही जण कमीत कमी 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापासून अभ्यास करत असतील. पण केलेला अभ्यास लक्षातच राहत नाहीत असे विद्यार्थी बरेच म्हणणारे आहेत. सर, आमचा स्कोर 100 मार्क लागतात पोलीस भरतीला लेखीमध्ये, पण आमचा स्कोर 70च्या पुढे जातच नाहीये. नेमकं काय केलं पाहिजे? असे प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं. जर तुम्हालाही वाटत असेल की या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, भरतीसाठी कालावधी खूप कमी राहिलेला आहे. 2 ते 3 महिने तुम्हाला वेळ मिळेल अभ्यासासाठी. मैदानी चाचणी पहिल्यांदा होणार आहे, नंतर लेखी चाचणी होणार. मैदानी चाचणीमध्ये कोणते इव्हेंट असतात तुम्हाला माहिती आहे. लेखीमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत हे पण तुम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा आपण थोडंफार मैदानी चाचणीबद्दल चर्चा करणार आहोत आणि नंतर आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत. मूळ विषय म्हणजे लेखी परीक्षा. मला माहिती आहे मैदानी चाचणी 50 गुणांची आहे, लेखी चाचणी 100 गुणांची आहे, म्हणजे जास्त वेटेज लेखीला आहे. जो विद्यार्थी लेखीची तयारी प्रॉपर करेल त्याचं सिलेक्शन 100% होईल. असं नाही की बाबा नाही मी आता मैदानी चाचणीची तयारी करतो. सर, माझं जर मैदानी चाचणीमध्ये सिलेक्शन झालं म्हणजे तुझा माझा स्कोर जर 40+ आला, 45 आला, मी कट ऑफ मध्ये बसलो, मी लेखी परीक्षेसाठी माझी निवड झाली, तरच मी लेखी परीक्षेची तयारी करेन आणि मग माझं सिलेक्शन होईल. अजिबात नाही होणार सिलेक्शन. कारण जेव्हा तुमची मैदानी चाचणी होते तेव्हा तुम्हाला कमीत कमी 15 ते 1 महिनाच कालावधी मिळतो मैदानी चाचणी झाल्यावर लेखी चाचणीसाठी. एवढ्या दिवसामध्ये तुम्ही काय अभ्यास करणार आहे? जर खरंच मित्रांनो तुम्ही जिद्दी असाल आणि तुम्हाला यंदा सिलेक्शन मिळवायचं असेल तर आजपासून, आत्ता ताबडतोब, आज हा व्हिडिओ तुम्ही बघताय, लगेच तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मैदानी चाचणी पण चालू ठेवली पाहिजे, सोबत लेखी चाचणी सुद्धा चालू ठेवली पाहिजे. तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, अन्यथा होणार नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. जे विद्यार्थी आजचा व्हिडिओ मिस करतील त्यांनी समजून जायचं आपण वर्दी मिस केली. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. व्हॉट्सअप, इन्स्टा, जिथे जिथे शेअर करता येईल तिथे शेअर केला पाहिजे. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ दिला पाहिजे. ओके, चालेल मित्रांनो, आपण सेशनला चालू करूयात. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, आपण आज जो स्टडी प्लॅन बद्दल बोलणार आहोत, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो 50% जरी जेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं तरी तुम्हाला मित्रांनो वर्दी मिळणार आहे, याची मी गॅरंटी देतो मित्रांनो, ऑन कॅमेरा. चला तर बघा मित्रांनो, आपला हा कोर्स आहे. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि घेऊ शकता. 80% डिस्काउंट देतोय. 999 मध्ये संपूर्ण विषय कव्हर होतात. अधिक माहितीसाठी या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा थोडं फार फास्ट ओव्हरव्ह्यू देतो पोलीस भरतीबद्दल आणि लगेच आपल्या लेखी चाचणीमध्ये गुण कसे मिळवायचे याबद्दल आपण चर्चा करूया. 90+ मी सांगतोय त्या पद्धतीने केलं की 90+ गुण मिळणार म्हणजे मिळणार. बघा, पहिल्यांदा मित्रांनो, मूळ वेतन किती असते? 21,700 असते. महागाई भत्ता, तसे इतर देय भत्ते असतात, हे लक्षात ठेवा. पटापट जाऊयात आपण. 12वी लागते मित्रांनो, किंवा समकक्ष त्याला तुमचं शिक्षण लागतं. म्हणजे 12वी नसेल डिप्लोमा वगैरे लागतं. लक्षात ठेवा, इथं उच्च माध्यमिक आहे. लक्षात ठेवा, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. यस, किंवा समकक्ष. तर मित्रांनो बघा, आता महत्वाचं म्हणजे छातीबद्दल पण थोडंसं आपण बोलूयात. महिला उमेदवारांसाठी 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पोलीस शिपाईसाठी. लक्षात ठेवा. पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, हे लक्षात ठेवा. म्हणजे उंची आणि छाती आहे ना मित्रांनो, महिलांसाठी नाहीये. पुरुषांसाठी मित्रांनो 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर फुगले पाहिजे, म्हणजे साधारण 84. 79 सेंटीमीटर ते 84 सेंटीमीटर, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही राज्य राखीव पोलीस म्हणजे बलातील किंवा सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता तुम्ही जर फॉर्म भरत असाल
तर मित्रांनो तुम्हाला उंची पुरुषांसाठी 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी हे सांगितलेलं आहे. छाती न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 84 हे लक्षात ठेवा. हे बेसिक माहिती होतं. पटापट मित्रांनो आपण जाऊयात आपल्या. आता बघा शारीरिक चाचणी तुम्हाला माहिती आहे की पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर आहे धावणे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण आहेत. 100 मीटर धावणे आहे मित्रांनो पुरुषांसाठी, महिलांसाठी आहे 100 मीटर धावणेच सेम तेवढंच 15 गुणांसाठी. गोळा फेक आहे मित्रांनो 7.260 किलोग्रॅमचा म्हणजे साधारण 7.5 किलोग्रॅमचा गोळा असतो. तो पुरुषांसाठी असतो आणि महिलांसाठी गोळा 4 किलोग्रॅमचा असतो. 15 गुण आहेत हे लक्षात ठेवा. ओके. आता बघा मित्रांनो चालक पोलीस शिपाई 1600 मीटर धावणे गोळाफेक दोन्हीकडे सेम आहे. त्यामुळे तुम्ही शिपाईची तयारी केली तरी चालकची तुमची तयारी होते. पोलीस शिपाईची तयारी केली. हा चला आता बघा आपण लेखी चाचणीकडे वळूयात. लेखी चाचणी जो आपला आजचा विषय आहे 100 गुणांची लेखी चाचणी. यस 50 गुणांची मैदानी चाचणी आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करायचंच आहे प्रॉपर. त्याचं आपण नंतर त्याच्याबद्दल सांगूयात. पण आजचा विषय आपला आहे की लेखी चाचणी. तर मित्रांनो लेखी चाचणीमध्ये विषय कोणकोणते आहेत बघा. अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण आहे, मोटार वाहन चालवणे. आता हा पॉइंट आहे ना हा पोलीस शिपायासाठी नाही. ज्यांनी चालक पदासाठी फक्त आहे. ज्यांनी चालक पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी फक्त आहे. आणि बाकीच्यांसाठी मित्रांनो हे 4 घटकच महत्वाचे आहेत लक्षात. यस अंगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य, मराठी व्याकरण. सामान्यांमध्ये चालू घडामोडी पण लक्षात. साधारण मित्रांनो 100 प्रश्न असतात. 90 मिनिटाचा कालावधी असतो. यस म्हणजे 1.5 तास. मित्रांनो कमीत कमी एका घटकावर अंगणितावर साधारण 25 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. बुद्धिमत्तेवर सुद्धा 25 प्रश्न वर खाली होतात मित्रांनो हे लक्षात ठेवा. सामान्य चालू घडामोडीवर 25 प्रश्न असतात. मराठी व्याकरणवर 25 प्रश्न असतात हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपलं टार्गेट काय पाहिजे. टार्गेट असं पाहिजे की प्रत्येक घटकात 20+ गुण मिळालेच पाहिजे. म्हणजे 20 पैकी 20 म्हणजे 20 प्रश्न तरी आपले बरोबर आलेच पाहिजे. म्हणजे अंकगणिताचा जर विषय आपण विचार केला तर 25 पैकी मित्रांनो अंकगणित हा आउट ऑफ गुण देणारा विषय. आपण म्हणू चला लय राहू दे मला 23 पडले 2 मार्क चुकले. लय झालं तर मी म्हणतो चला इथं आपल्याला 22 मिळाले. येस हा पण बुद्धिमत्तामध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी धरून चालला की मला 25 पैकी 25 पाडायचे. मराठी व्याकरण मध्ये मी समजतो की चला तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 22 मिळाले. 3 प्रश्न तुमचे असे चुकले म्हणजे सामान्यांमध्ये. आणि मराठी व्याकरण मध्ये मित्रांनो 25 पैकी मराठी व्याकरण मध्ये पण मी म्हणतो की चला 22 मिळाले. 3 चुकलेच असेच. समजा अवघडच प्रश्न आहेत मराठी व्याकरण मधले 3 चुकले. म्हणजे साधारण किती प्रश्न तुमचे बरोबर आले बघा. 2 2 4 4 2 6 6 5 किती मित्रांनो 6 5 11. येस 6 5 11. आजच्याला आले 1 म्हणजे बघा 4 आणि 1 2 2 4 4 2 6 6 2 8 8 आणि 1 9 म्हणजे साधारण तुम्ही 100 पैकी 91 गुण घेताय. म्हणजे अशा पद्धतीने जरी मार्क मिळाले तरी म्हणजे तुमचं सिलेक्शन होतंय का 100% डोळे झाकून तुमचं सिलेक्शन होतं. कारण मी तुम्हाला सांगितले की 90+ गुण गेलेच पाहिजे. पण आपण हेच टार्गेट ठेवणार आहे की मला गणितात 25 प्रश्न 25 पैकी 25 गुण मिळालेच पाहिजे. बुद्धिमत्तामध्ये 25 पैकी 25 मिळालेच पाहिजे. सामान्यांमध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळालेच पाहिजे. आणि मराठी व्याकरणमध्ये 25 पैकी 25 गुण मिळालेच पाहिजे. एक 3-4 प्रश्न इकडे तिकडे चुकले तरी म्हणजे 4-5 जरी चुकले तरी 95 मला गुण मिळालेच पाहिजे हे टार्गेट ठेवून आपल्याला चालायचं आहे. यस तर मित्रांनो त्यासाठी काय काय करायला लागणार आहे तुम्हाला त्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. 100% मित्रांनो खूप काही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो आता हे घटक तुम्हाला सांगितले 91 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत म्हणजे 95च मी तुम्हाला सांगितले. आपलं टार्गेट 95+ ठेवायचं. 100 पैकी 100 म्हटला तरी चालेल. यस तेव्हा कुठं तुम्ही मित्रांनो 90+च्या जवळ येता. 100चं टार्गेट ठेवा 95+ तुम्ही गुण घेणार याची गॅरंटी आहे याचा विश्वास आहे. आता बघा पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला अंकगणित बद्दल सांगतो. अंकगणित काय करायचं आहे. अंकगणित मध्ये तुम्हाला माहिती आहे संख्या व संख्यांचे प्रकार आहे. वर्ग आणि वर्गमूळ आहे, घन घनमूळ आहे,
त्याचबरोबर लसावे मसावे आहे, शेकडेवारे आहे, नफा तोटा, काळकांबे हे टॉपिक आहे. मग आता हे टॉपिक कसे करायचे तुम्हाला? आपली बॅच जर जॉईन केली, ठीक आहे, बॅच जर जॉईन केली मित्रांनो, तर बॅच मध्ये तुम्हाला आपण टॉपिक वाईज लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर घेत असतो. म्हणजे समजा पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स घेतला तर तुम्हाला त्यामध्ये आपण टॉपिक वाईज संख्या व संख्याचे प्रकार असतील, शेकडेवारी हे तरी रेकॉर्डेड तर देत असतो, सोबत लाईव्ह पण असते. आणि मित्रांनो त्याला व्ह्यूज कितीही वेळा तुम्ही बघू शकता, असं तुम्हाला ऑप्शन पण दिला जातो. मग त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, समजा तुम्ही लेक्चर बघताय, लेक्चर बघत असताना पॉज करायचा. समजा रेकॉर्डेड बघताय तर एक क्वेश्चन बघितला, व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन उत्तर स्वतः काढायचा प्रयत्न करायचा आणि मग तुम्ही काढलं उत्तर, ते उत्तर बघायचं मॅच येतो होते का, बरोबर येते का, नसलं बरोबर आहे तर प्रॉपर चेक करायचं. मी परत एक्सप्लेन केलेलं असते, ते प्रॉपर बघायचं उत्तर कशा पद्धतीने काढले सरांनी, हे जर बघितलं आणि परत ते नोट्स काढल्या आणि अशा पद्धतीने जर करत गेला 100% मित्रांनो तुम्ही परफेक्ट होणार. कारण अगोदर कुठलाही क्वेश्चन घेण्यापूर्वी तुम्ही ट्राय करताय, तुम्ही ट्राय केल्यामुळे मित्रांनो परत मी एक्सप्लेन करताना तुमच्या डोक्यामध्ये फिटच राहत. अशा पद्धतीने जर तुम्ही एक एक टॉपिक कव्हर करत गेला की तुमचं सर्व टॉपिक कधी कव्हर झाले ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि हा विचार नाही करायचा सर एवढे टॉपिक कधी होईल का माझे, आता ह्या भरती जवळ आले होईल का सर कव्हर, असा विचार अजिबात करायचा नाही. का विचार करायचा नाही मित्रांनो, मला सांगा, तुम्ही पुण्यातून समजा मुंबईला निघाला, पुण्यातून मुंबईला जेव्हा जाताय तुम्ही तेव्हा तुम्ही असं म्हणता का मुंबईला का रात्रीच्या वेळेस निघालोय मी आणि सगळा अंधार भडूक आहे, मी कसा पोहोचणार आहे, प्रकाश तर एवढाच पडतोय, या गाडी पुरताच प्रकाश पडतोय, पुढे कसं. तुम्हाला एवढं माहिती आहे, एक सेन्स आहे तुमचा, माहिती आहे तुम्हाला पहिल्यापासून की जरी गाडीचा थोडासा प्रकाश पडत असला समोर तर मला थोडं थोडं अंतर कव्हर करत जायला तेवढा पुरेसा आहे. मी कधी मुंबईला पोहोचलो हे समजणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मुंबईला पोहोचणार तुम्ही थोडा जरी प्रकाश असला. मग इथं स्टडीच्या बाबतीत तुम्ही त्या गोष्टी का विचारात घेत नाही? अभ्यास करताना हाच विचार करायचा की मला सगळं वाचत बसायचं नाही एकदमच, मला थोडं थोडं सुरुवात करायची, थोडं 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 वाचत जायचं. कधी तुम्ही मित्रांनो पूर्ण अभ्यास कंप्लीट केला तुमचं तुम्हाला समजणार. हे लक्षात ठेवा मित्रांनो, मी जेवढं सांगतोय त्याचा प्रॉपर जर विचार केला ना 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो लाईटली घेऊ नका. जे विद्यार्थी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. काय गणित अंगणित मित्रांनो असा विषय आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस. समजा तुम्ही आज प्रॅक्टिस केलं की म्हणजे असं नाही म्हणायचं की बाबा आता माझं झालं मला जमायला लागलं, तर त्याला तुम्ही सारखं रिव्हिजन करत राहणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला सांगणार आहे की योग्य प्लॅनिंग म्हणजे अभ्यास म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी अभ्यासाची योग्य पद्धत काय ते आपण पुढे बोलणारच आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला हा घटक सांगितला अंकगणित. बुद्धिमत्ता चाचणीचं बोलायचं झालं तर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी पण हा असा टॉपिक आहे, जास्तीत जास्त सराव. जे विद्यार्थी जास्तीत जास्त अक्षरमाला असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, कॅलेंडर असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुमचं पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा असे वेगवेगळे टॉपिक असतात. हे जर प्रॉपर जर तुम्ही केले, सराव जास्तीत जास्त सराव केला तरच तुम्हाला फायदा होणार आहे. सगळ्यात जास्त अवघड जाणारा विषय, हे तर दोन झालेच अवघड, हे तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजली तर परत काहीच प्रॉब्लेम येत नाही. सामान्य ज्ञान. पोरं म्हणतात सामान्य ज्ञान म्हणजे नेमकं वाचायचं काय, तर सगळंच येतं वय, एवढं वाचायचं वय, ते पुस्तक वाचायचं का, ते पुस्तक वाचायचं का, लय लोड घ्यायचं नाही. पुस्तकांचं मित्रांनो कुणाला पाहिजे असेल पुस्तक म्हणजे सर पुस्तक कुठले कुठले महत्वाचे आहेत ते आम्हाला सांगा, ते आम्ही घेतो. तर मी काय करायचंय, खाली नंबर दिसतोय 8626095583 या नंबरवर मेसेज करायचा आहे, सर पोलीस भरती बुक लिस्ट, तुम्हाला बुक लिस्ट दिली जाईल, तुम्ही ती बुक तेवढेच सफिशियंट आहे, तेवढे केले तरी तुमचं सिलेक्शन होतंय. ठीक आहे. तर मित्रांनो सामान्यांमध्ये तुम्हाला माहित आहे भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, हे घटक आहे. आणि मित्रांनो भूगोल वाचत असताना कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे आणि त्या कन्सेप्ट आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. प्रॉपर सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला पृथ्वीमध्ये पृथ्वीचं स्थान कसं आहे, अक्षवृत्त काय आहे, रेखावृत्त काय आहे, त्याचबरोबर उत्तर ध्रुव कशाला म्हणतात, दक्षिण ध्रुव कशाला म्हणतात, कर्कवृत्त कुठून गेलाय, मकरवृत्त, विषुववृत्त म्हणजे काय,
पाऊस कसा पडतो, पावसाचं म्हणजे समजा पर्वतरांगा कशा आहेत, भारताची निर्मिती कशी झाली, कशापासून झाली, काय झालं, अटलांटिक महासागर कुठं आहे, त्याला कुठले देश लागतात, काय सगळं एकदम स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला कव्हर केलं आहे. किती खंड आहे, बरं कुठला निर्मनुष्य खंड आहे, सगळं एकदम बारीक बारीक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मित्रांनो, समजा तुम्ही पुस्तक वाचताय, सामान्यांचं पुस्तक वाचताय, तर काय करायचं तुम्हाला ते सांग. समजा तुम्ही भूगोल घेतलाय वाचायला, भूगोलातलं पहिला टॉपिक आपण समजूयात की तुम्ही अ, सूर्यमाला वाचताय. तर मित्रांनो, समजा उदाहरण घ्या, सूर्यमाला हा टॉपिक आहे. तर मित्रांनो, भूगोलावर आलेले पहिल्यांदा प्रश्न बघायचे, पेपरमध्ये कसे विचारले गेलेले आहेत प्रश्न. प्रश्नपत्रिका तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे साधारण 36 जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये साधारण तुमच्याकडे असतील एक 50-60 तरी प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणार आहेत 100%. साधारण सांगतोय, 35-36 तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहेत की नाही. 30 जरी मिळाले ना मित्रांनो, तरी भरपूर झाले वेगवेगळ्या जिल्ह्याचे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो आलेले डिवाइड केलेले वगैरे क्वेश्चन असतात साईटला. तिथे कसे करायचे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाईल, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे पुस्तक पण सेपरेट मार्केटमध्ये आहेत, ते पण तुम्हाला मी सांगेन. मला व्हॉट्सअपला मेसेज केला ना बुक लिस्ट, त्यामध्ये सांगेन मी काय करायचं. तेवढे पुस्तक घेतले, तुमचं सिलेक्शन 100% आहे. फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, कसं तयार करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत राहील. मित्रांनो, महत्वाचं काय, तुम्ही समजा सूर्यमालेचा धडा वाचायला घेतला पुस्तकातला. धडा वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यावर आलेले प्रश्न अगोदर पेपरमध्ये कसे विचारले गेले हे बघायचं. एमपीएससीचं बघायची गरज नाही, पोलीस भरतीला कसे प्रश्न विचार गेले हे बघायचं, कारण तुम्ही पोलीस भरती करणार आहात. मग ते प्रश्न बघायचे आणि त्या पद्धतीने मित्रांनो तयारी चालू करा. प्रश्न बघायचे, कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत काय, आणि मग अभ्यास चालू करायचा. मग ते वाचायला घ्यायचं पुस्तक. जेव्हा तुम्ही ते धडा वाचणार आहे ना, तेव्हा तुमच्या पुढं ते क्वेश्चन उभे राहणार आहेत. प्रत्येक लाईनला प्रश्न कसे विचारले जातात, कुठला घटक महत्वाचा आहे, कुठला पॉईंट महत्वाचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, साधारण एका धड्याला 3 तरी रीडिंग तुमचे झाले पाहिजे. 3 रीडिंग झाले, मग नोट्स काढा, तुम्ही घेऊ शकता. आणि होतं, टेन्शन घेऊ नका, सर पेपर जवळ आले कधी होणार. निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही, पॉझिटिव्ह राहायचं, 100% तुम्हाला जमणार. असं करत गेला ना मित्रांनो, रिव्हिजन, परत नोट्स, परत प्रश्न बघायचे. म्हणजे प्रश्न बघितले, धडा बघितला, परत धड्यावरून परत प्रश्न गेला, क्वेश्चन टू बुक टू क्वेश्चन, या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा चांगल्या पद्धतीने सराव होणार आहे. काही तुम्हाला अडचण कुठं येणार नाही. आणि मित्रांनो, सेम जे सांगितलंय ते मराठी व्याकरणला सुद्धा लागू होतं. मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला माहिती, संधी आहे, समास आहे, प्रयोग आहे, म्हणी आहे, हे टॉपिक जे आहेत. समजा समास तुम्ही वाचायला घेताय, समास वाचण्यापूर्वी समासावर आलेले PYQ क्वेश्चन बघायचे आणि मग समास धडा वाचायला घ्यायचा. सगळे वाचत बसत नाही प्रश्न, मी म्हणतो लय राहून ते 10-15 तरी प्रश्न वाचा आणि मग धडा वाचा, मग जास्तीत जास्त प्रश्न वाचा. अंदाज येण्यासाठी एक 10 प्रश्न, 15 प्रश्न, 20 प्रश्न सफिशियंट आहे. वाचलं, परत क्वेश्चन म्हणजे धडा बघितला, परत क्वेश्चन जाता, मग तुम्हाला क्वेश्चन ऑटोमॅटिक सुटते चालू होतात. आणि क्वेश्चन पहिल्यांदा वाचल्यानंतर धडा वाचताना पण तुम्हाला समजतं, हा इथं असा प्रश्न विचारला गेलाय वे, असा प्रश्न विचारला गेलाय वे, सगळं कळायला चालू होतं. आणि लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला फायदा होतो, मग तुम्ही तिकडे कोणाचे बघा. असं केलं ना मित्रांनो, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे. हे झालं मित्रांनो, हे 4 विषय तुम्हाला घटक समजून सांगितले की बाबा अंगणित, बुद्धिमत्ता, सामान्य, मराठी व्याकरण. बरं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की सर मी त्याला 4 दिवसापूर्वी सर वाचलेलं, पण आज माझ्या लक्षात नाही. हे प्रत्येकाबरोबर होत असतं. प्रत्येक म्हणजे माणूस हा विसराळू आहे, विसराळू प्राणी आहे. म्हणून तर मित्रांनो, त्याला किती जरी अडचणी आल्या आयुष्यामध्ये, काही तर दुःखद घटना घडली, जवळची व्यक्ती त्याला सोडून गेली, तरी तो काही दिवसानंतर कालांतरानंतर विसरून जातो. म्हणून माणूस आहे. आपण विसराळू आहोत म्हणून जगतोय, म्हणून आनंदी राहतोय, हसतोय. नाहीतर विचार करा, तुम्हाला दुःख कोसळणं, तुमच्या अंगावर कोसळल्यानंतर तुम्ही रडताय, ते रडणं आयुष्यभर रडत राहिला असता, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही विसरून जाताय, परत आनंद फुलतो. म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे दुःख पण तुम्हाला मित्रांनो कायमस्वरूपी नाहीये आणि सुख पण कायमस्वरूपी नाही. आणि इक्वल राहणं खूप गरजेचं आहे, ना दुःखात ना सुखात, मीडियम. किती पण मोठं यश मिळालं
स्टेबल, इक्वल. आनंद झालाय का? हो झाला. किती पण मोठं दुःख कोसळलं तरी स्टेबल असो, काही प्रॉब्लेम. तर मित्रांनो, तुम्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने सर्व करू शकता. स्पर्धा परीक्षा तर वेगळी गोष्ट आहे, पण तुमची आयुष्याची लढाई अजून बाकी आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं की आज, म्हणून तुम्हाला सांगतो की आज जे वाचलंय त्याच्यावर 24 तासाच्या आत रिव्हिजन झाली. परत 7व्या दिवशी रिव्हिजन झाली पाहिजे. परत 28व्या दिवशी रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही समजा आज वाचलंय आज, तर मित्रांनो ह्याच्यानंतर उद्या वाचायचं. उद्या वाचायचं म्हणजे रिव्हिजन, थोडंसं फास्ट रिव्हिजन करायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा जो अभ्यास असणार आहे त्याच्या अगोदर आदल्या दिवशी काय केलंय ते बघायचं. त्याच्यानंतर मित्रांनो 7व्या दिवशी बघायचं की बाबा ह्या 7 दिवसा अगोदर आपण काय केलेलं या तारखेला. समजा इथे 1 तारीख आहे, ही 2 तारीख आहे आणि ही 7 तारीख आहे. परत मित्रांनो 28 तारखेला, 28व्या दिवशी, ठीक आहे, 28व्या दिवस, हा, मग या दिवशी मित्रांनो काय करायचं, परत 1 तारखेला काय वाचलेलं होतं ते रिव्हिजन करायचं. ही स्ट्रॅटेजी ठेवा. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं मित्रांनो, आज उद्या 7व्या दिवशी 28व्या दिवशी, तर तुम्ही कधीच विसरणार. तुम्ही परफेक्टच होणार त्या गोष्टीमध्ये. सायंटिफिक मेथड आहे मित्रांनो ही, लक्षात घ्या. आणि ह्याच्या बरोबर दुसरी एक सायंटिफिक मेथड तुम्हाला सांगायची. कोणती? समजा तुम्ही अभ्यासाला बसताय, काही काही जण 2-2 तास 3-3 तास बसतात. एवढं बसण्याची गरज नाही. 1 तासातले 50 मिनिटं वाचन करा, 10 मिनिटं मनन चिंतन करा. शाळेचे दिवस आठवतात का? विचार करा. शाळेमध्ये एकतर 45 मिनिटाचा तास असायचा किंवा 30 मिनिटाचा तास असायचा. पण 30 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती आहे 25 मिनिटाचाच तास व्हायचा. 5 मिनिटं सराला या जायला, मॅडमला या जायलाच वेळ जायचा. गॅप 5 मिनिटाचा मिळायचा. ते कारणच ते आहे. तुमचा मेंदू मित्रांनो एकतर 25 मिनिटं, तर तुम्ही आता प्रौढ आहात, चांगला आहे, तुम्ही 50 मिनिटं बसू शकता. लहान मुलांना 25 मिनिटं सफिशियंट असतात लक्षात ठेवण्यासाठी. तुम्ही 50 मिनिटं मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन करू शकता, नंतर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. परत तुम्हाला गॅप थोडासा पाहिजे. 50 मिनिटं वाचन केल्यानंतर मित्रांनो 10 मिनिटं तुमच्याकडे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. 50-10 खूप महत्वाचं आहे. या 10 मिनिटांमध्ये, या 50 मिनिटांमध्ये जे काही वाचलंय त्याचं मनन चिंतन. काय वाचलं रे आपण, काय काय लक्षात आहे माझ्या, असं विचार करत राहायचं. काय काय लक्षात आहे, जरा चालायचं फिरायचं, काय लक्षात आहे रे, किंवा बाथरूमला जाऊन यायचं. असं जर केलं ना मित्रांनो, तर तुमच्या डोक्यामध्ये फिट राहायला चालू होतं, आठवायला चालू होतं. हे सतत तुम्ही दिवसभर घोकत बसता, आठवतं तुम्हाला काय, परफेक्ट लक्षात राहायला चालू होतं. आणि परत दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यावर रिव्हिजन मारलं, विषयच कट आहे. त्यामुळं 50-10 हे पण लय महत्वाचं आहे. खूप सायंटिफिक मेथड, ट्रू आहे, सायंटिफिक ट्रू आहे मित्रांनो, लक्षात घ्या. असा अभ्यास करायचा असतो. आणि मित्रांनो दुसरं तिसरं रीडिंग झालं म्हणजे आज उद्या 7व्या दिवशी झालं की नंतर रिव्हिजन घ्यायचं, रिव्हिजन करायला म्हणजे सॉरी नोट्स काढायला घ्यायचं. नोट्स त्यातले पॉइंट्स काढायला चालू करायचं. जितकं जास्त सराव सराव कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. काही महत्वाचे पॉइंट वाटले नोट डाऊन, पॉइंट वाटले नोट डाऊन, तेच वाचायचे. आणि हे झालं तुम्हाला सांगितलं आज उद्या 7वा 28वा रिव्हिजन 50-10 हे पण सांगितलं. महत्वाचं आणि दुसरं कुठलं आहे मित्रांनो, हे तर या पद्धतीने जात आहे. आठवड्यातनं कमीत कमी एक टेस्ट तर तुम्ही सॉल्व्ह करायची एनी हाऊ कंडिशन मध्ये. आपल्या ऍपवर टेस्ट सिरीज आहे अवेलेबल. 100 रुपयामध्ये मित्रांनो 11 टेस्ट आणि त्याचे 44 व्हिडिओ देतात. ज्यांना कोणाला पाहिजे ते ऍपवर जाऊन घेऊ शकतात. किंवा ज्यांनी पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स घेतला टार्गेट खाकी बॅच, त्याच्यामध्ये आपण 11 टेस्ट आणि 44 व्हिडिओ सुद्धा देतो. गणित बुद्धिमत्ता, मराठी वाक्य सामान्य सगळं कव्हर होतं. गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स आणि टिप्स नुसार कव्हर. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी घेऊ शकता. भरपूर चांगले रिझल्ट आहेत आपले आतापर्यंत मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर गणित बुद्धिमत्ता तुमच्यासारखं कोण शिकवतच नाही, एवढं तुम्ही जबरदस्त शिकवत आहे. किती पण वीक असून द्या, बेरीज जरी येत नाही तरीच सर तुम्ही परफेक्ट शिकवता, म्हणजे परफेक्ट लक्षात राहायला चालू होतं. किती पण गणित वीक असलं तर तो गणित चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला मित्रांनो भरपूर मी स्क्रीनशॉट दाखवेन. भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केला, सिलेक्शन झालेले आहेत. पोरं रिप्लाय सांगत असतात सर खूप तुम्ही लय भारी शिकवताय,
गणित बुद्धिमत्ताची भीतीच निघून जाते सर, एवढं तुम्ही भारी शिकवता. आणि एवढंच नाही तर मी सपोर्ट सुद्धा देतो मित्र. त्यामुळं किती पण मी बिझी असून द्या, भले मी बिझी असेल तेव्हा फोन उचलणार नाही, पण नंतर कॉल बॅक नक्की असतो माझा. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे. तुम्हाला पण अनुभव घ्यायचा असेल तर 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. बघा, हा कॉल पहिल्याच कॉलमध्ये रिसीव्ह करेन की नाही करेन हे डिपेंड ऑन आहे. समजा आता मी लेक्चर घेतोय आणि कॉल आला, मी नाही उचलू शकत, पण नंतर माझा कुणाचा मिस कॉल आलाय बाबा, किती मिस कॉल पडल्यात, त्यांना सगळ्यांना बसून मी कॉल करतो, सगळ्यांचा फॉलोअप घेतो. मित्रांनो, कुणालाही डावलत नाही मी, प्रत्येकाचा कॉल घेतो मित्रांनो, कॉल बॅक करतो. माझं टार्गेटच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला. जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतील, जेवढ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकलो, मी जग जिंकलं समजतो. भले मी जे काही मेहनत घेतोय त्यातून एक जरी मित्रांनो सिलेक्ट झाला ना तरी मोठी गोष्ट आहे. पण भरपूर विद्यार्थी आपले सिलेक्ट होतात, मेसेज येतात, तो खूप मोठा आनंद असतो मित्रांनो. माझं सांगणं हेच आहे मित्रांनो, की जर खरंच वाटत असेल तुम्हाला तुमचं सिलेक्शन मिळवायचं आहे, सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे प्रॉपर, कारण मित्रांनो अभी नाही तो कभी नाही, वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. जर पाहिजे असेल कोर्स, लगेच तुम्ही त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट आपलं SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. लिंकवर क्लिक करून जावा आणि कोर्स घ्या. डेमो लेक्चर बघायचे असतील तर बिंदास 8626095583 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, डेमो लेक्चर म्हणून. पोलीस भरती डेमो लेक्चर, तुम्हाला डेमो लेक्चर दिले जाते. ॲपवर गेला तरी तुम्हाला मिळेल. जरी तुम्हाला तिथे नसेल सापडलं तर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर मागू शकता. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे तर बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. पण आपल्याला घाण सवय काय असते माहिती आहे का, की एखादा पोरगा जरा तुम्हाला वाटलं की नाही तो हुशार आहे, नाही तो हुशार आहे, तो खूप टॅलेंटेड आहे सर, मी वीक आहे, स्वतःला निगेटिव्ह बोलायचं सोडून द्या रे. तुमच्याकडे खूप शक्ती आहे, अजब शक्ती आहे मित्रांनो. तुम्ही जे करू शकता तो करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर तुलना सोडाच. काही जण म्हणतात सर आता जागा 15,000 आहे ती आणि फॉर्म 15 लाख येणार, माझा नंबर कसा लागायचा हो? तू त्या 15,000 मध्येच बघ ना स्वतःला, कशाला त्या 15 लाखामध्ये बघतोयस? असं समज तू 100 मधलाच आहेस, 100 मध्ये माझा नंबर लागला पाहिजे, 100 मुलांमध्ये, किंवा पहिला नंबर माझा झाला पाहिजे, असं स्वप्न ठेव ना. जर तुम्ही मित्रांनो स्वतःला जर कमी लेखलं तर तुमचं आयुष्यात सिलेक्शन होणार. पण जर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजलं, नाही मी करू शकतो, मला माहिती आहे, माझ्यावर विश्वास आहे माझा, तर मी सिलेक्शन मिळवणारच. मित्रांनो, बऱ्याच पुस्तकामध्ये, भगवद्गीतेमध्ये द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जग जिंकला. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या म्हणजे या पुस्तकाचे मित्रांनो समरी आहे, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला देईन. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केला की सर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा एक समरी व्हिडिओ द्या, किंवा नॉर्मल मेसेज केला तरी तुम्हाला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हटलं तरी तुम्हाला ती लिंक दिली जाईल, मी देणार. द सिक्रेटची पण लिंक दिली जाईल. ते व्हिडिओ मित्रांनो 1.5 तासाचे आहेत, ते बघितले ना तुम्हाला समजेल तुमच्या शक्ती किती आहे. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या, स्वतःला कमी अजिबात लेखू नका. तुमच्यामध्ये खूप काही शक्ती आहे. तुम्ही लात माराल तिथं पाणी काढू शकता, फक्त तुलना करायची नाही. इतरांपेक्षा तुमच्याकडे काहीतरी वेगळं, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही म्हणला की नाही माझं सिलेक्शन होणार, काय अवघड आहे, गणित काय 25 पैकी 25 घेणार, बुद्धिमत्ता 25 पैकी 25, काय अवघड आहे, 100 पैकी मी 100 गुण घेणार, काय अवघड आहे. मित्रांनो, ही पहिली पायरी आहे, स्वतःला ओळखणं, स्वतःवर विश्वास ठेवणं. जो पहिल्याच पायरीमध्ये फेल होतो तो अभ्यास सोडून द्या, अभ्यास करून पण नापास होणार. पहिली पायरी तुमची हीच असेल, स्वतःवर विश्वास. बस, मी लढू शकतो, मी जिंकू शकतो. 100% तुम्ही जिंकणार मित्रांनो. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये असं सांगितलंय मित्रांनो, जसा तुम्ही विचार करता तसं तुम्ही घडत असता. तुम्ही जर स्वतःला कमजोर समजलं तर तुम्ही कमजोर आहात. जर तुम्ही स्वतःला शक्तिशाली समजलं, बलवान समजलं तर तुम्ही बलवान आहात. जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, विश्वास पाहिजे स्वतःवर, तर आपण लढाई जिंकू शकतो, अन्यथा जिंकू शकत. तुम्हाला थोडंसं महाभारतामध्ये तुम्हाला थोडंसं नेतो. तुम्हाला माहिती असेल अर्जुन एकलव्यांची स्टोरी माहिती असेल तुम्हाला, गुरु द्रोणाचार्य
गुरु द्रोणाचार्यांकडे एकलव्य गेलेले होते शिष्य म्हणून, की मला मी शिष्य म्हणून स्वीकारा, मला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनायचं आहे. त्यांना एक्सेप्ट केलं जात नाही, कारण तो आदिवासी समाजातला आहे किंवा जंगलातला आहे असं समजून चला. मग नंतर ना मित्रांनो, तो तिथंच खचला का, की बाबा जर आपल्याला गुरुनं दीक्षाच दिली नाही, सॉरी गुरुनं जर विद्याच दिली नाही, तर आपण काय अचीव करणार आहे, असा तो विचार नाही केला. त्यानं काय केलं, जंगलात गेला, स्टॅच्यू बनवला गुरु द्रोणाचार्यांचा आणि त्या स्टॅच्यूला गुरु मानून प्रॅक्टिस चालू केलं. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाला. माहिती आहे तुम्हाला, एकदा प्रॅक्टिस करताना थोडंसं एक कुत्रा आला मध्ये, आणि कुत्रा विवळ म्हणजे भुकत होता, ते बघून ते डिस्टर्ब होत होता एकलव्य, म्हणून व्यवस्थित एक योग्य पद्धतीने मित्रांनो त्याच्या तोंडामध्ये, त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये 4-5 बाण मारले होते. अजिबात जखम सुद्धा झाली नव्हती. कुत्र ऊ करत निघून गेलं आणि अर्जुनानं त्या गोष्टी बघितल्या. अर्जुन म्हणला की एवढं जबरदस्त बाण मारणारा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कसा काय ह्या धर्तीवर आहे. मला तर गुरु द्रोणाचार्यांनी वचन दिलेलं होतं की तू सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असणार, कारण सर्वश्रेष्ठ गुरु द्रोणाचार्य होते त्यावेळेस धर्तीवर. मग गुरु द्रोणाचार्याकडे गेल्यानंतर गुरु द्रोणाचार्य त्याला, स्टोरी महत्वाची आहे बरं का, गुरु द्रोणाचार्य ना घेऊन तो जंगलात जातो आणि दाखवतो ह्या हकीकत की बाबा एकलव्य असा एक व्यक्ती आहे, तो असं प्रॅक्टिस करतोय, असं माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. तेव्हा गुरु पण द्रोणाचार्य बघतात की एक स्टॅच्यू, माझा स्टॅच्यू उभा केलाय, त्याला गुरु मानून तो प्रॅक्टिस करतोय. तेव्हा द्रोणाचार्य त्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर, एकलव्याच्या समोर उभं राहिल्यानंतर एकलव्य गुरूंचे दर्शन घेतात, द्रोणाचार्यांचे, साक्षात गुरु मला भेटायला आले म्हणून दर्शन घेतात. मग गुरु द्रोणाचार्यांना ते बघून खूप भावनिक होतात, पण त्यांना एक आठवतं की आपण आपल्या अर्जुनाला वचन दिलंय की तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवणार. भावनिक तर झालेत, पण पर्याय आहे वचनाचा. त्यावेळेस वचनाला खूप किंमत होते. मग ते काय म्हणतात एकलव्यांना की तू मला गुरु मानतोयस तर माझी गुरुदक्षिणा दे ना. तेव्हा एकलव्य म्हणतो की काय पाहिजे तुम्हाला, तर गुरु द्रोणाचार्य म्हणतात की मी जे मागेल ते देशील का. तो म्हणतो की तुम्ही मागून तरी बघा, देणार. मग तेव्हा गुरु द्रोणाचार्य एकलव्यांना म्हणतात की तुझा उजव्या हाताचा अंगठा मला पाहिजे. आता मित्रांनो, धनुर्धारी जेव्हा आपण धनुष्य चालवतो तेव्हा अंगठ्याचं खूप महत्व असतं. धरतो आपण बाण मारतो, जर अंगठाच तोडून दिल्यानंतर ना कसं काय बाण मारणार आहे. पण मित्रांनो, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता एकलव्य आपल्या उजव्या हाताचा अंगठा तोडून अर्पण करतात द्रोणाचार्यांकडे, देतात. गुरु द्रोणाचार्य भावनिक होतात, त्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांना खूप गिल्टी फील होतं, ती वेगळी गोष्ट आहे. पण इथं सांगण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता उजव्या हाताचा अंगठा जो माणूस देतो त्याचे स्वतःवरचे विश्वास किती असेल, स्वतःवर किती दृढ विश्वास असेल मित्रांनो. असा मित्रांनो जो विचार, म्हणजे पुढची अजून गोष्ट सांगतो तुम्हाला, मग बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो की नंतर मित्रांनो परत प्रॅक्टिस चालू केलं, परत डाव्या हाताने प्रॅक्टिस चालू केलं आणि परत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाले एकलव्य. मग मित्रांनो इथं सांगण्यासारखं हे आहे, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना, तुम्हाला आयुष्यात किती जरी अडचणी आल्या, किती जरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, तरी तुम्ही सिलेक्शन मिळवू शकता. मित्रांनो, एडिसन बद्दल पण स्टोरी आहे. एडिसन पण लहानपणी त्यांना शाळेतून काढून टाकताना त्यांना म्हटलेलं होतं की ते प्रिन्सिपल म्हटलेलं होतं की हा मतिमंद आहे, तोंडावर म्हटले नव्हते, पण त्या लेटरमध्ये म्हटलेले होते की हा मतिमंद आहे, हा आमच्या शाळेत शिकण्याच्या लायकीचा नाही वगैरे, असं म्हणून लेटर त्याच्यापाशी दिलेलं होतं, मम्मीला दे म्हणून. मम्मीनं वाचल्यानंतर आपल्या ह्यांनी वाचलं नव्हतं, एडिसननी वाचलं नव्हतं, पण मम्मीनं वाचल्यानंतर एडिसनला म्हणली मम्मी, बाळा याच्यामध्ये, एडिसनने विचारलं बाबा मम्मी यात काय लिहिलेलं आहे. तेव्हा ती आई म्हणते, ती मम्मी म्हणते, बाळा याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तू खूप हुशार आहे, तू खूप टॅलेंटेड आहेस. अशी मॅडम म्हणते की तू खूप टॅलेंटेड आहे, हुशार आहे, तुझ्यासाठी ही शाळा, आमची शाळा योग्य नाहीये, त्याला चांगल्या शाळेत घाला किंवा तुम्ही घरी शिकवा. तेव्हा आई म्हणते की बाळा तुला मीच इथून पुढे शिकवणार. मग लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत शिकवते. तुम्हाला माहिती आहे एडिसननी बलाचा शोध लावला, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. 9,999 प्रयोग फेल गेल्यानंतर शेवटचा प्रयोग त्यांचा
सक्सेस झाला, फलाचा शोध लागला गेला. तुम्हाला माहिती आहे आज जे आपण लाईट बघतो ते त्यांच्याच कृपेने बघतो. तर मित्रांनो, त्यांनी नंतर आईचं निधन झाल्यानंतर आईचं ट्रंक ओपन केल्यानंतर त्यांना ते लेटर सापडतं जे मॅडमनी आईसाठी दिलेलं होतं. ते लेटर वाचतात तेव्हा त्यांना कळतं की आपण मतिमंद म्हणून आपल्यावर धब्बा लावलेला होता आपल्या मॅडम. पण आपण मतिमंद नाही, आपण भरपूर काही शोध लावलेले आहेत. फलासारखा शोध लावलेला आहे. अशा भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. मग तेव्हा ते बघून रडायला चालू करतात. मित्रांनो, यातून एकच घेण्यासारखं आहे की कोणामध्येही शक्ती कमी नाहीये. सगळ्यांना देवाने देताना समसमान शक्ती दिलेला आहे. फक्त त्याचा वापर आपण कसा करतोय हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याचा वापर योग्य पद्धतीने केला 100% मित्रांनो तुम्हाला फायदा होणार, अन्यथा फायदा होणार नाही. आतल्या शक्तीला ओळखायला शिका. 100% सिलेक्शन होईल मित्रांनो. आणि मला तुम्ही सांगाल की समजा आता ही भरती झाली, हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितलाय आणि मी सांगितल्या पद्धतीने अभ्यास चालू केला, सिलेक्शन झालं, 100% तुम्ही मला कॉल करून सांगाल की सर तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी फॉलो केलं आणि आज सर मला मुंबई पोलीस झालो, सर आज मी हे झालो, सर मी आज ते झालो. 100% तुम्ही सांगाल. आणि मित्रांनो, कृतज्ञता म्हणजे आपण एखाद्याबद्दल आपल्याला काही थोडंफार मिळालं असेल ना, त्याच्याबद्दल एक धन्यवाद मानायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, खूप मोठी एनर्जी असते याच्यामध्ये. आज तुम्ही व्हिडिओ बघताय त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन म्हणजे धन्यवाद मानतो मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. मला माहिती आहे तुमचा फायदा होणार आहे या व्हिडिओतून. तरी पण मी कृतज्ञता व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. मला माहिती आहे हा व्हिडिओ प्रत्येक जण शेअर करणार आहे. प्रत्येक जण स्टेटसला ठेवणार आहे. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. मित्रांनो, कृतज्ञता व्यक्त करायला शिका. कृतज्ञता जर व्यक्त करायला शिकला ना, तर आयुष्यात तुम्ही सक्सेस व्हाल. खूप मोठी शक्ती असते आपल्याला दिसत नाही. त्या निसर्गाचं तुम्ही धन्यवाद मानलं पाहिजे. तुम्ही श्वास घेताय, नाकाचं धन्यवाद मानलं पाहिजे. दिवसात मित्रांनो सुरुवात तुमची ही झाली पाहिजे की धन्यवाद पासून सुरुवात झाली पाहिजे. आई वडिलांनी जन्म दिला म्हणून तुम्ही हे दिवस बघताय, धन्यवाद मानलं पाहिजे. त्यांनी जरी तुम्हाला खूप काबाड कष्टातून शिकवलं असेल, तुम्हाला जे पाहिजे ते नसेल मिळालं कदाचित, पण तुम्हाला हे दिवस दाखवले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. आईनं दूध पाजलं, जन्म दिला म्हणून तुम्ही आज हे दिवस बघताय, म्हणून धन्यवाद मानलं पाहिजे. गुरुनं तुम्हाला लहानपणापासून शिकवलं म्हणून त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. जमिनीवर चालताय, जमिनीचा आसरा घेताय म्हणून जमिनीचं धन्यवाद मानलं पाहिजे. ऑक्सिजन घेताय, ऑक्सिजनचं धन्यवाद मानलं पाहिजे. निसर्गाचं धन्यवाद मानलं पाहिजे. जिथं जिथं बसमधून जाताय बसचं धन्यवाद मानलं पाहिजे. मित्रांनो, हे मी तुम्हाला मनाचं सांगत नाहीये. तुम्ही द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पुस्तक बघितलं ना, वाचलं ना, मग तो व्हिडिओ बघितला, 100% तुम्हाला याच्या गोष्टी हे रहस्य उलगडा होईल. द सिक्रेट मध्ये पण ह्या गोष्टी सांगितल्यात. मित्रांनो, कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला विपश्यना ही कन्सेप्ट तरी माहिती असेल, ज्या ठिकाणी 10 दिवस गेलं जातं, 10 दिवस शांतता पाळली जाते, मेडिटेशन केलं जातं, श्वासावर लक्ष ठेवलं जातं. तिथं पण सांगितलेलं आहे कृतज्ञतेची शक्ती खूप मोठी शक्ती आहे. खूप मोठा आशीर्वाद लागतो आपल्याला मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा. तिथं पण सांगितलेलं आहे की धन्यवाद मानायला शिका, आभार मानायला शिका आणि सगळ्यांचं चांगलं हो हा विचार करायला शिका, तर तुमचं चांगलं होतं, अन्यथा होत नाही. मी एवढं तळमळीनं का सांगतोय? कारण जेवढं काही माझ्याकडे तेवढं जाऊन दे ना दुसऱ्याला. मित्रांनो, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, हे लक्षात ठेवा. संकुचित वृत्ती कधीच ठेवायची नाही. जेवढं आहे तेवढं द्यायला शिकायचं. मी तुम्हाला दिलं, तुम्ही दुसऱ्यांना द्यायला शिका. ठीक आहे? तर मित्रांनो, तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हाल, अन्यथा सक्सेस होणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर झाला पाहिजे. कारण भरपूर असे विद्यार्थी आहेत की स्वतःला कमी लेखतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही नक्की पोहोचवणार मित्रांनो. मित्रांनो, प्रॉपर तयारी करा. पेपरच्या अगोदर कमीत कमी 100+ टेस्ट सोडवल्या पाहिजे तुम्ही मित्रांनो, तर तुमचं सिलेक्शन 100% याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. विश्वास ठेवा. कुणालाही काही अडचण आली अभ्यास संदर्भात, शंका आले, डाऊट्स आले, तर बिंदास मित्रांनो कॉल करायचा. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला, बिंदास कॉल करा. तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. मला जितकं काही माझ्याकडून सहकार्य करता येईल तेवढं मी सहकार्य करेन. पण मित्रांनो, आता आपले कोर्स जो आहे, कोर्सची फी आहे. तुम्ही म्हणाल की सर मग तुम्ही कोर्स फ्री द्या की. मित्रांनो, कसं आहे, मी तुम्हाला कोर्स फ्री जर दिला, कसं असतं, गधा जब घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. मित्रांनो,
तुम्ही सांगा, तुम्ही आता सरकारी नोकरी मिळवायचा प्रयत्न करताय तर कशासाठी मिळवताय? की बाबा या सरकारी नोकरी मिळवल्यानंतर माझा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होणार. हां, तिथं सेवा मात्र तुम्ही सेवा द्यायला जाणार आहे. नोकरी करायला जाणार आहे. तिथं सेवा मात्र तुम्ही चांगली दिली पाहिजे. तर 2 नंबर करायसाठी जायचं नाही. की काहीतरी बाबा समाजाला मी देणं लागतो. ठीक आहे, मला पैसे मिळतोय. पण मित्रांनो बघा, पगार घेताय तरी तुम्ही तिथं सेवा म्हटलं जातं. सेवाच आहे. आता जे काही मी तुम्हाला सांगतोय, ती सेवाच आहे मित्रांनो. फक्त मित्रांनो संकुचित वृत्ती ठेवायची नाही. जेवढं काही देत राहायचं. 100%. मी जेवढं देतोय त्याच्यात तुमचा फायदा झाला, माझं तेवढं तुमचा आत्मा, तुमचं सिलेक्शन, तुमच्या आई-वडिलांचा आत्मा, याचा मला आशीर्वाद लागणार आहे. आणि त्यातनं मित्रांनो खूप कमी फी मित्रांनो आपण घेतोय, ज्यात माझा उदरनिर्वाह होईल, त्या काही गरजा असतील त्या भागेल, त्यासाठीच मित्रांनो फी आपण घेत असतोय. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. फक्त रात्री 11 नंतर सकाळी 6 पर्यंत मी अवेलेबल नाही. पण 11 वाजेपर्यंत 100% मित्रांनो मला काही डाउट्स आले, सकाळी 6 नंतरनं 11 वाजेपर्यंत बिनधास्त कॉल करायचा आहे. तुमचे डाउट्स, तुमचे शंका सगळ्या क्लिअर केल्या जातील. जितका काही तुम्हाला सपोर्ट देतात तेवढं सांगितलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल. आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स काढून घ्या. सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे बघा वय तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला 2022 आणि 2023 मध्ये ज्यांचं एज लिमिट संपलेलं होतं, त्यांना आता परत संधी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं वय वाढणार आहे. कमाल मर्यादा यामध्ये 28 होतं ते 2 वर्ष धरून चाला वाढतंय तुमचं. प्रत्येक ठिकाणी 45 असेल 2 वर्ष. हे तुम्हाला वय वयाबद्दल सांगितलं. त्याचबरोबर ही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ह्यातले कुठले महत्वाचे आहेत, बेसिक कुठले पाहिजेत ते सांगतो. चं गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्रक हे प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. आणि पदवी वगैरे असेल तर ते गुणपत्रक तुमच्याकडे असतंच. समजा पदव्युत्तर असेल तर त्याचं गुणपत्रक काय असेल ते असतेच तुमच्याकडे. त्याच्याबद्दल काही वादच नाही. मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाचं गुणपत्रक असेल तरी तुम्ही ते देऊ शकता. डिप्लोमा असल्यास डिप्लोमाचे गुणपत्रक तुमच्याकडे जवळ असणं गरजेचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला सगळ्यांसाठी लागतं. शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. झेरॉक्स कॉपी असली तर चालेल किंवा बोनाफाईड चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बोनाफाईड बघा असलं तर चालतं, बेस्ट. आणि मित्रांनो डोमासेल नॅशनॅलिटी काढून ठेवायचं आहे. ठीक आहे, डोमासेल नॅशनॅलिटी तुमच्याकडे पाहिजे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, ज्यांना जातीचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि नॉन क्रिमी लेअर मित्रांनो प्रमाणपत्र ज्यांच्याकडे, ज्यांना कास्टचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी. SC ST साठी आय थिंक नॉन क्रिमी लेअर नाही मित्रांनो. येस, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र जर तुम्ही त्याचा फायदा घेणार असाल तर. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता मित्रांनो जर त्यांना 30% आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल, सवलत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. सवलतीसाठी त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो प्रकल्पग्रस्ताचा फायदा घेणार असाल तर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र पाहिजे. भूकंपग्रस्ताचा फायदा घेणार असाल तर भूकंपग्रस्ताचं फायदा सगळ्यांकडे असतं असं नाही. जर तुम्ही याच्या मोडत असाल तर तुम्हाला ते मिळतं, नाहीतर नाही. होमगार्ड असाल तर होमगार्डचं प्रमाणपत्र पाहिजे. पोलीस पाल्य असाल म्हणजे तुमचे वडील किंवा कोण पोलिसाचा तुम्ही मुलगा असाल, पाल्य असाल तर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र पाहिजे. अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर ह्या गोष्टी महत्वाच्या, डिस्चार्ज कार्ड, ओळखपत्र वगैरे. आता मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येकाला लागतं, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे काय माझ्या सैनिकासाठी वरचं. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही समजा तुम्हाला मैदानी चाचणीला जाणार आहे तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे मिळतं, आपण त्याला हे म्हणतो ऍडमिट कार्ड किंवा काहीतरी आपण चाचणीसाठी तुम्हाला ओळखपत्र दिलं जातं. तर ते ओळखपत्र प्रॉपर घेऊन जायचं मैदानी चाचणीसाठी. आणि मित्रांनो लेखी परीक्षा प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट, जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा द्यायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला ते हॉल तिकीट पण लागतं. हॉल तिकीट तुम्ही काढून ठेवायचं आहे. नंतर म्हणजे मैदानी चाचणीमध्ये तुम्ही कट ऑफ मध्ये बसला की नंतर लेखी चाचणीला पात्र होता. संगणक प्रमाणपत्र मित्रांनो, संगणकाचं तुमच्याकडे म्हणजे MSc वगैरे सर्टिफिकेट असेल, ते आता जरी नसेल तर नंतर तुम्ही मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्यात तुम्ही ट्रेनिंग पिरियड मध्ये वगैरे त्याच्यात नंतर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि लाईट मोटर व्हेकलचं पण लायसन लागतं, ते तुम्ही त्या 2 वर्ष देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. येस, नसेल तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ज्यांनी चालकसाठी फॉर्म भरलाय तर त्यांच्याकडे लायसन असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर जितकं मित्रांनो मला सांगता येईल, जेवढं काही मार्गदर्शन करता येईल तेवढं भरपूर मी मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे.
व्हिडिओ कसा वाटला नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो आपले दररोज युट्यूबवर मोफत लाईव्ह लेक्चर असतात, त्याचे तुम्हाला लिंक्स मिळतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, भरपूर फायदा होऊन जाईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये पण तुम्हाला ॲपची, आपल्या SJN अकॅडमीच्या ॲपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोणाला काही शंका असेल, डाऊट असेल डायरेक्ट कॉल करा. चालेल मित्रांनो, धन्यवाद. बाय, हॅव अ नाईस डे.